नमस्ते मंडळी, आज आपण मैद्याचा वापर न करता अगदी खुसखुशीत अशी भाकरवडी बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ताटामध्ये 1.5 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी व्यवस्थित गाळून घेतलं होतं. त्याच कपाने आपण 3/4 कप बारीक रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तुम्ही जाड रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकतात. आता आपण 1/4 कप बेसनाचं पीठ घ्यायचं आहे. हे पण मी व्यवस्थित गाळून घेतले आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करूया. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 टीस्पून मीठ, 2 टेबलस्पून तेल. तेलाचं मोहन दिल्यावरती आपलं जे भाकरवडी आहे ती अगदी छान क्रिस्पी बनते आणि महिनाभर तुम्ही त्याला स्टोर करून ठेवली तर ती क्रिस्पी राहते. तर आपण अशा पद्धतीने याला व्यवस्थित सगळ्या पिठाला तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट गोळा मळायचा आहे. गोळा मळताना आपल्याला घट्ट ठेवायचा आहे, म्हणजे आपली भाकरवडी बनवताना अगदी छान टाईट आपल्याला रोल करता येईल. अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे, पाहू शकताय. आता आपण याला 15 मिनटं रेस्टवर ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे मसाला बनवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये स्टफिंग भरण्याकरता अगदी चटपटीत असा मसाला तयार करणार आहोत. इथे मी 2 मोठे चमचे धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं, 2 चमचे बडीशेप, 3 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे भरून खोबऱ्याचा किस. याच्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटचा वापर करू शकतात आणि 4 ते 5 काळी मिरी. आता आपल्याला व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे. अगदी 1 मिनिटापर्यंत आपल्याला फक्त थोडंसं याचं छान सुगंध आला की आपण भाजून लगेच काढून घ्यायचे. आता पूर्णपणे थंड होऊ देऊया मिश्रण. त्यामध्ये नंतर आपण त्याला मिक्सरमध्ये ट्रान्सफर करूया. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आलू भुजिया. इथे मी 2 पॅकेट पूर्ण टाकले होते, म्हणजे चमच्याने मोजलं तर 4 चमचे भरून आलू भुजियाचे होतील. इथे मी थोडे हळद टाकलेली आहे, थोडंसं काळं मीठ, थोडं साधं मीठ, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. चांगलं मिक्स करूया आणि नंतर मी याच्यामध्ये 1 चमचा पिठी साखरही टाकली होती. तुम्ही सुद्धा टाका. अगदी छान टेस्ट येते, आंबट गोड अशी. आणि आपला मसाला तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. हा मसाला तुम्ही भेंडीमध्ये सुद्धा भरू शकता, खूप छान लागतं. आता आपलं पीठ पण छान मुरलं गेलेलं आहे. 15 मिनटं झालेले आहेत. आपण याचे 2 गोळे करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित पीठ लावून लाटून घेऊया. ज्याप्रमाणे आपण फुलक्यांकरता पोळी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला पोळी लाटायची. जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही. हे बघा, आता आपण त्या साईडच्या कड्या आहेत ना त्या कापून घेऊया, म्हणजे अगदी आपल्याला एकसारखी ही भाकरवडी रोल करता येईल. मी 4ही कडा कापून घेतलेल्या आहेत. आता आपण याच्यावरती लावायची आहे चिंचेची चटणी. इथे मी ही घरीच केलेली होती. याची रेसिपीसुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळून जाईल. चिंचेची चटणी लावल्यामुळे आपण जो मसाला याच्यामध्ये स्टफ करणार आहोत तो अगदी व्यवस्थित पॅक बसून राहतो आणि भाकरवडी तळताना इकडे तिकडे जात नाही. भाकरवडी आपली सुटणार नाही. याच्यामुळे आपण 1 कोपरा रिकामा ठेवला आहे, तो त्याला आपण पाणी लावून व्यवस्थित सगळ्या शेवटी रोल करताना पॅक करणार आहोत. हे बघा, आता अशा पद्धतीने मी मसाला पुरा टाकून घेतलेला आहे स्टफिंग आणि व्यवस्थित याच्यावरती प्रेस करून घेतलं. याच्यामुळे आपली भाकरवडी ना जेव्हा आपण तळू ना तेव्हा ती अगदी त्याच्यामध्ये सगळा मसाला असा राहील, बाहेर पडणार नाही. अगदी आपल्याला याचा रोल टाईट बनवायचा आहे, त्याच्यामुळे आपली भाकरवडीचा शेपसुद्धा चांगला येतो आणि तळताना भाकरवडी सुटत नाही. हे बघा, 1 कोपरा मी इथे खाली ठेवला होता, त्या कोपऱ्याला थोडंसं पाणी लावलं आता सगळ्या शेवटी आणि आपण त्याला पाणी लावून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने असा घट्ट असा रोल आपल्याला तयार करायचा आहे. आता आपण रोल झाल्यावरती साईडच्या त्या कड्या आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत, त्या पण सगळ्या शेवटी तळायच्या आपण. आता एकसारख्या आपण इथे भाकरवडीचे पीसेस करून घेऊया. तुम्ही पाहू शकता अगदी मार्केटसारखे दिसत आहे आणि टेस्टला तर खूपच छान लागतात. हे तुम्ही नक्की ही गव्हाच्या पिठापासून भाकरवडीत बनवून बघा. हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे अगदी मार्केटसारखे दिसेल. थोडा 15-20 मिनटं आपल्याला रेस्टवर ठेवायची, म्हणजे आपली भाकरवडी चांगली सेट होईल. इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं पहिलेच. तेल आपल्याला पहिले चांगलं गरम करून घ्यायचं. नंतर आपल्याला पूर्ण लो फ्लेमवरती भाकरवडी व्यवस्थित तळून घ्यायची, म्हणजे आपली भाकरवडी ही आतमध्येपर्यंत अगदी छान तळली जाईल आणि अगदी क्रिस्पी राहील. तुम्ही हिला महिनाभरापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतात. अगदी अशीच कुरकुरीत राहते. आता मैद्याची तुम्हाला बनवून दाखवली होतीच मी याच्या अगोदर, ती पण तुम्ही रेसिपी पाहू शकता. इथे मी गव्हाच्या पिठाची केलेली आहे. ही पण तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हीसुद्धा घरच्या घरी अशा पद्धतीने मार्केटपेक्षा पण भारी भाकरवडी नक्की बनवून बघा. अगदी छान बनली होती आणि त्याच्यातला मसालासुद्धा छान चटपटी बनला होता.
माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून हेल्दी, टेस्टी आणि कुरकुरीत अशी भाकरवडी नक्की तयार करून बघा. बघा किती छान बनलेली आहे आणि अगदी मार्केटसारखी वाटली, कोणाला वाटणार पण नाही तुम्ही गव्हाच्या पिठापासून बनवले. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.